वेलकम टू विल्सन अकॅडमी. आज आपण क्लास 7 महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅथ्समधला पायथागोरस थेरम हा चॅप्टर करतो आहे. त्यामध्ये एक्सरसाइज नंबर 48 आहे आपल्याकडे, प्रॅक्टिस सेट 48. पायथागोरस थेरम त्याविषयी मी पहिले सांगतो थोडंसं तुम्हाला. पायथागोरस थेरम फक्त राईट अँगल ट्रायंगलवरती अप्लाय होतो. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? असा ट्रायंगल ज्यामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असणं आवश्यक आहे. समजा हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सीमध्ये हा अँगल बी जे आहे इथं 90 डिग्री आहे. 90 डिग्री नसेल तर पायथागोरस थेरम लावता येत नाही. पायथागोरस थेरममध्ये एक महत्त्वाचा भाग असतो, त्याला म्हणतो आपण हायपोटेनस. हायपोटेनस बाजू कोणती असते? हा जे 90 डिग्रीचा अँगल जिथे आहे ना, त्याची समोरची एक्झॅक्टली अपोजिटची जी बाजू असते, एकदम अपोजिटची जी साईड असते, त्यालाच म्हणतात हायपोटेनस. 90 डिग्रीच्या समोरची असलेली बाजू त्याला हायपोटेनस म्हणतात. मग हायपोटेनस कोणता इथं? ए सी आहे. बरोबर. ए सी काय आहे? ए सी बघा, ही बाजू ए सी काय आहे? हायपोटेनस आहे. 90 डिग्री कुठं होतं आहे? अँगल बीवर. ठीक आहे. एक पायथागोरस थेरम आहे. जर अशी कंडिशन असेल तर आपण म्हणू शकतो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू सी बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. म्हणजे काय? पायथागोरस थेरम आहे. पायथागोरस थेरम म्हणतो, जर असे कंडिशन असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, 90 डिग्रीचा एक अँगल असेल, तर त्याच्या समोरची जी बाजू जी हायपोटेनस असणार आहे, त्या बाजूचा स्क्वेअर जर घेतला आपण, तर तो उरलेल्या दोन्ही बाजूंच्या स्क्वेअरचा ॲडिशनचा इक्वल असणार आहे. म्हणजे ए सीचा स्क्वेअर कुणाला इक्वल असणार आहे? ए बीचा स्क्वेअर प्लस सी बीचा स्क्वेअर. या दोघांचं ॲडिशन केल्यावरती जे येईल ते हायपोटेनसच्या स्क्वेअरला इक्वल असणार आहे. आणि हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे आपल्या इथं काय? ए सी आहे. समजलं? यालाच म्हणतात पायथागोरस थेरम. आता आपण या पायथागोरस थेरमच्या मदतीने हा पूर्ण चॅप्टर करणार आहोत. तर क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. बघा इथं आहे. पहिले आपण राईट अँगल बघू. आता राईट अँगल मी ड्रॉ केले तसे येणार नाही. काही वेळेस असे पडलेले, उभे असलेले, तिरके असे येतात. तर इथं बघा, हा एक असा आडवा झालेला राईट अँगल ट्रायंगल आहे. 90 डिग्री कुठे पहा? इथं आहे. म्हणजे हायपोटेनस कोणता आहे? एक्स हायपोटेनस आहे. आपल्याला दोन बाजू दिलेले, एल एम दिलेली आणि एम एन दिलेले. आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करू शकतो आपण? आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. तर सर्वात अगोदर काय करायचं? ट्रायंगलचं नाव लिहा. हे सगळं लिहिल्याशिवाय मार्क मिळणार नाही. ट्रायंगल एल एम एन. ट्रायंगल एल एम एन. इन ट्रायंगल एल एम एन अँगल एम इज 90 डिग्री. अँगल एम पाशी 90 डिग्री होतो ना, म्हणजे एल एन काय असणार आहे? हायपोटेनियस असणार आहे. जर एम 90 डिग्री आहे तर एल एन काय आहे? हायपोटेनस. ठीक आहे, हायपोटेनियस म्हणा तुम्ही, स्पेलिंग लक्षात राहील तुमच्या. तर हा हायपोटेनस आहे. मग त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हायपोटेनियस कोणतं? एल एन. एल एनचा स्क्वेअर इज इक्वल टू एल एम. एल एमचा स्क्वेअर प्लस एम एनचा स्क्वेअर. तुम्ही म्हणणार सर ते एल काय आहे? स्मॉल एल आणि एल एमचा स्क्वेअर. तर हा जे एल आहे ना, याला म्हणतात लेंथ. LENGTH. ती काय लिहायची गरज नाही आहे, पण आता सुरुवातीला तुम्हाला लेंथ दिलेली म्हणजे त्याचा माप. ठीक आहे. तर एल एनचा स्क्वेअर इज इक्वल टू एल एमचा स्क्वेअर प्लस एम एनचा स्क्वेअर. आता आपण एल एमच्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकू. एल एम किती आहे? एल एम किती आहे? 7 आहे. बरोबर. एल एम 7 आहे आणि एम एन किती आहे? 24 आहे. तर इथं 7चा स्क्वेअर किती होतो? 49. इथं चुकलं आहे बरं का, हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं 7 आला पाहिजे. 7चा स्क्वेअर होतो 49, 24चा स्क्वेअर होतो 576. दोघांना ॲड केलं 625 झाले. तर असं होईल बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625. आपल्याला तर एक्स फाइंड करायला सांगितलं. मग या स्क्वेअरचं काय करायचं आहे? या स्क्वेअरला राईट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे. स्क्वेअरला शिफ्ट केला तर तो स्क्वेअर रूट होतो. मग हा 625 कशामध्ये जाईल? हा स्क्वेअर रूटमध्ये जाईल. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे 625 कुणाचा स्क्वेअर आहे? तर 625 आहे 25चा स्क्वेअर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 25 आलेली आहे. सेंटीमीटर मीटर काहीच दिलेलं नाही आहे, तर आपण काय करायचं? युनिट्स लावायचं त्याच्यापुढं. समजलं? तर असा हा पहिला आपण सॉल्व केला. त्याच पद्धतीने दुसरा आणि तिसरा आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर हे तुम्ही सॉल्व करणार. ठीक आहे, मी तुम्हाला ॲन्सर्स दाखवतो.
मग हा दुसऱ्याचा आन्सर आहे. सेम मेथड आहे, काहीच बदल नाही, फक्त तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आले पाहिजे. हायपोटेनसचा स्क्वेअर लावायचा आहे आणि उरलेले दोन्ही साईडचा ॲडिशन करायचं आहे तुम्हाला. आणि शेवटी जे आन्सर येईल त्याचा पण स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. आणि हा तिसरा एक्झाम्पल. सेम मेथड आहे, काहीच बदल नाही आहे. डायरेक्टली आपण क्वेश्चन नंबर 2 घेतो आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगलचं नाव आहे PQR. याच्यामध्ये अँगल P वरती इथं आपल्याला 90 डिग्री दिसतो आहे. अँगल P जर 90 डिग्री असेल तर हायपोटेनस कोण असणार आहे? RQ. RQ काय आहे? हायपोटेनस आहे. PQची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर आणि RPची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? QR हायपोटेनसची लेंथ फाइंड करायची आहे. मागच्या क्वेश्चन सारखंच आहे. मग आपण काय म्हणणार? ट्रायंगलचं नाव लिहिणार, 90 डिग्री कुठं येतं आहे ते लिहिणार आणि हायपोटेनस कोण आहे त्याचं पण नाव लिहिणार. RQ आहे ना, RQ म्हणा किंवा QR म्हणा, एकच आहे. RQ हायपोटेनसचं नाव लिहिणार. त्यानंतर आपली स्टेटमेंट अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. मग आपण जे मागच्या क्वेश्चनमध्ये केलं सेम मेथडनी करायचं आहे, काहीच बदल नाही आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 3 कसं आहे? राईट अँगल सेम आहे बरं का, राईट अँगल ट्रायंगल आहे. फक्त फरक एवढा आहे की हायपोटेनस कोणतं आहे? LN हायपोटेनस आहे आणि हायपोटेनस दिलेलं आहे तुम्हाला आणि LN दिलेलं आहे. आपल्याला फाइंड MN करायचं आहे, MN. तर मेथड तीच राहणार आहे, फक्त आपल्याला शिफ्ट करावं लागेल. बघा, LNचा स्क्वेअर आला इथं, LN स्क्वेअर इज इक्वल टू LM स्क्वेअर प्लस MN स्क्वेअर. फाइंड काय करायचं आपल्याला? MN फाइंड करायचं आहे ना, मग MNला राहू द्यायचं आहे आणि याला शिफ्ट करायचं आहे आपल्याला, बरोबर. तर काय होईल मग? मायनस होईल किंवा असं करू शकतो आपण, छोट्या नंबरला शिफ्ट करा म्हणजे मायनस होणार नाही. बघा तुम्हाला सांगतो मी, 20चा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर प्लस MNचा स्क्वेअर. तर MNला राहू द्या, या 12 स्क्वेअरला शिफ्ट करा. मग काय होईल? 20चा स्क्वेअर आहे 400 आणि 12चा स्क्वेअर आहे 140. त्याला शिफ्ट केल्यावरती काय झाला? तो मायनस झालेला आहे. मग ॲन्सर येतो 256. स्क्वेअर रूट शिफ्ट केला, स्क्वेअर रूट शिफ्ट केला तर काय झालं? 256 रूटमध्ये आला. 256 कुणाचा स्क्वेअर रूट आहे? 16चा. म्हणजे आपला फायनल ॲन्सर 16 येणार. तर असा हा एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. हा पुढचा क्वेश्चन जे आहे हा पण सेम आहे. हे पण तुम्हाला सॉल्व करायचं आहे, फक्त लॅडर वगैरे सांगितलं त्यांनी. बघा, हा 90 डिग्री हायपोटेनस कोणता आहे? AC हायपोटेनस आहे आणि ABची व्हॅल्यू दिलेली आहे 9, हायपोटेनसची व्हॅल्यू दिलेली आहे 15 आणि ग्राउंडची व्हॅल्यू म्हणजे BC आपल्याला फाइंड करायचं आहे. मेथड सेम वरच्या क्वेश्चनसारखीच राहणार आहे, काहीच बदल नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ही पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करा. मी तुम्हाला ॲन्सर शो करतो. काही डाऊट आलेस तर विचारा मला. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एक्सरसाइज करूया.